मुंबईच्या गोरेगावात हनुमान जयंतीनिमित्त भव्य अयोध्या मंदिराचा गेट उभारण्यात आलाय। यावेळी हनुमान चालीसा पठण, पालखी सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। पनवेलच्या तक्कामधील पंचमुखी हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी झाली। या प्राचीन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। हे मंदिर भाविकांसाठी आध्यात्मिक केंद्र आहे। वसईमधील MG परुळेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी हनुमान जयंती निमित्त अनोखी कलाकृती साकारली आहे। शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रुईच्या 11 पानांवर हनुमानाचे सुंदर चित्र काढलं। या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। ठाण्याच्या शहापुरातील कौलारू हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। हनुमानाला अभिषेक करून धार्मिक विधीने पूजा करण्यात आली। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असून भव्य दिव्य पालखी मिरवणूक निघणार आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या पार्किंगबाबत धोरण आखण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। पोलीस स्टेशनच्या परिसरातल्या रस्त्यांवर वाहनं पार्किंग केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे असं कोर्टाने म्हटलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना शस्त्र मानलं जाऊ शकत नाही असा निर्णय दिलाय। त्यामुळे चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाहीये, तर मानवी दातांना चावणं यापुढे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे। राज्य सरकारनं रखडलेल्या 68 झोपू योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवली आहे। त्यानुसार महापालिकेला 50,000 झोपड्यांचं पुनर्वसन करावं लागणार आहे। त्यामुळे आता 50,000 झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे। म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील 100 रहिवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे। लवकरच 100 रहिवाशांना हक्काचं घर मिळणार आहे। म्हाडाकडनं महिना अखेरीस लॉटरी काढली जाणार आहे। त्यामुळे संबंधित रहिवाशांच्या हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहीर कुर्लेमध्ये क्रेशर मशीन आणि दगडखाण बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली। त्यांनी थेट राज्यपालांकडे मागणी केली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होणार असून त्याचा नागरिकांना त्रास होणार असल्यामुळे इथले नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत। मुंबईतल्या महत्त्वाच्या मैदानांवर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृह बांधली जाणार आहेत। ओव्हल मैदान, आझाद मैदान, क्रॉस मैदानावर बांधकाम सुरू आहे, तर राज्यातल्या इतर महत्त्वाच्या मैदानांवर अशा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत। मालाडमधील अक्सा बीच जवळच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून अवैधरित्या पे अँड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। या पार्किंगवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले। ऑरेंज गेट पासून मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्यात। हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून या बोगद्यामुळे दक्षिण मुंबईतली वाहतूक कोंडी कमी होणार आहे। भारतीय रेल्वे 15 एप्रिलपासून तत्काळ तिकीट प्रणालीमध्ये बदल करणार असल्याच्या बातम्या येत होत्या। यावर आता IRCTCने स्पष्टीकरण दिलं। ऑनलाईन रेल्वे तिकीट काढण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाहीये। प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या वेळा बदलल्या नसल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर जाणार आहेत। आर्वीमध्ये उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विक्रोळीतल्या उपविभाग प्रमुखांना पदमुक्त करण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार अनंत पाताडे यांना उपविभाग प्रमुख पदावरून पदमुक्त केले। शिवसेनेनं प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती केली आहे। सुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्ष मानद सचिव आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून सुधीर साळवी यांनी पक्षाच्या सचिव पदावर आज नियुक्त झाल्याचं प्रसिद्ध केलेलं आहे। सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या। इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली असा सवाल सामनामधून केलाय, तर विधानसभेतल्या अपयशाला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप सामनामधून केलाय।
मनसेनं मुंबईमधील बँक आणि विविध आस्थापनांमध्ये मराठी बोलण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी विविध बँकांमध्ये जाऊन मनसेनं आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता बँकांनी स्थानिक मराठी अधिकारी बँकेत नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. तशी जाहिरात प्रसिद्ध केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला यश आल्याचं देशपांडेंनी म्हटलंय. नवी मुंबई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवी मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून नवी मुंबईतल्या कोर्टयार्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये मनपा अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावरून मनसेनं आयुक्तांवर निशाणा साधला. पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यशाळेचा घाट कशासाठी असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. एमपीएससी परीक्षार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पुण्यातल्या मोदीबाग निवासस्थानी जाऊन त्यांनी पवारांची भेट घेतलेली आहे. शरद पवार यांनी थेट एमपीएससीच्या अध्यक्षांना फोन केला. मुलांच्या मागण्या पवारांनी अध्यक्षांना कळवल्यात. त्यानंतर एमपीएससीच्या अध्यक्षांकडून परीक्षार्थ्यांना भेटीसाठी मंगळवारची वेळ देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर देखील आता मुंबईत वॉटर टँकर चालकांचा संप सुरू आहे. संपाचा आजचा 3रा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेनं विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसीला 15 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. दरम्यान टँकर चालकाच्या संपाचा मुंबईतल्या बांधकामांना फटका बसतोय. अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणं महापालिकेनं हटवली आहेत. या परिसरातील फेरीवाले तसंच अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेत महापालिकेनं अतिक्रमणावर कारवाई केली आहे. रेल्वे विभागामार्फत 10 दिवसांची ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल घडवली जाणार आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले तसंच सांस्कृतिक स्थळांची सहल केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मुंबईत लोकलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वेनं आराखडा तयार केला. तर पुढील काळात लोकलच्या फेऱ्याही वाढवल्या जाणार असून सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकलचा प्रवास सुखकर होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. अंबरनाथमध्ये नगरपालिकेचं पार्किंग ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आलं. मात्र ठेकेदारानं पार्किंगच्या बाहेरील रस्त्यावर गाड्या लावायला सुरुवात केली आहे. या अनधिकृत पार्किंगकडे पालिकेचं दुर्लक्ष होतंय असा आरोप केला जातोय. पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेच्या 300हून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीमध्ये बदल केला आहे. मुंबईत नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी 50 दिवसांचं नियोजन केलंय. आतापर्यंत 12% गाळ काढण्याचं काम पूर्ण झालं असून पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेनं पालिकेच्या शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे. यामध्ये महापालिकेच्या घनकचरा विभागानं 4 दिवसात 122 शाळांमध्ये स्वच्छता करून 69 टन कचरा संकलित केला आहे. राज्यातल्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली. सध्या धरणांमध्ये एकूण 41% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा जास्त असल्याची माहिती आहे. टँकर चालकांच्या संपाचा 2ऱ्या दिवशी मुंबईतल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना फटका बसलाय. टँकर चालकांचा संप असा सुरू राहिला तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पालिकेनं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली जाते. वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पालघरच्या बहाडोली इथं सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनला भगदाड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं. आधीच धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना फटका बसलाय. मुंबईतल्या टँकर चालकांच्या संपावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी भाष्य केलं. सरकारसोबत चर्चा करून यावर तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी केलंय. तर टँकरवाले मनमानी पद्धतीनं काम करतायत, जनतेला वेठीस धरतायत अशी टीकाही देशपांडेंनी केली आहे.
राज्यात पुढील 4 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला, त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तर होळीनंतर हवामानामध्ये सतत बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मानपाडा मुल्लाबाग या ठिकाणावरनं ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे. मात्र या कामकाजामुळे इथल्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. नवी मुंबईच्या चेंबूरमधील व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अमरनाथमध्ये वनविभागाच्या जागेसह खासगी जागेत पालिकेनं अतिक्रमण करत अनधिकृत सिमेंट रस्त्याचं काम सुरू केलं. वनविभागाची परवानगी नसताना देखील महिंद्रानगर परिसरात पालिकेनं काम सुरू केलंय. या कामामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती. महाराष्ट्र सायबर विभागानं 6 वर्षात 4.5 लाखांहून अधिकच्या तक्रारींमध्ये आतापर्यंत 650 कोटी रुपये वाचवलेत. तर दुसरीकडे याच हेल्पलाईनमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 50 जणांचे प्राण वाचले. सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी ही माहिती दिली आहे.